लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी काव्याची ओटी भरते आणि तिला आता इथे हलव्याचे दागिने आणि साडी देते. तर आता हे सगळं बघून वसुहत्यांना खूप वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो, आणि रम्याला सुद्धा. तर आता इथे काव्याला खूप आनंद होतो ओठी मिळाल्यामुळे. तर आता इथे पाया पडतात बघा प्रेक्षक हो काव्य आणि पार्थ जोडीने मानिनीच्या. तेवढ्यातच आता कोणीतरी येतं आणि डोळे झापतं बघा प्रेक्षक हो मानिनीचे. युग असं म्हणते आता इथे मानिनी. अरे यार तू कशी ओळखतेस ग असं म्हणतो आता इथे योग बघा प्रेक्षक हो. कसा आहेस तू असं म्हणते मानिनी. मी मस्त, तू कशी आहेस असं म्हणतो आता इथे योग. आता हॉस्टेलवर राहणारा मुलगा असा अचानक घरी आल्यावर आई कशी असते तशीच आहे, एकदम खुश असं म्हणते आता इथे मानिनी. काय रे गधड्या, तर वेळेला न सांगता कसं काय तोच रे असं म्हणते मानिनी. अगं आई सण आहे ना म्हणून आलो असं म्हणतो आता इथे योग. मागच्या वेळी जेव्हा आलो होतो, डायरेक्ट आलो होतो तेव्हा नाराज झाला होता तुम्ही, एकदम धक्का बसला होता ना, म्हणून म्हटलं आता आनंदाची बातमी देऊया असं म्हणतो तो. आणि पार्थ दादा तुम्हाला शाबासकी देईल, शाबासकी असं म्हणतो तो. देईन मी शाबासकी, पण काय केलंस काय तू असं म्हणतो पार्थ. अरे दादा सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट लागलाय आणि मी पहिल्या 5 आलोय असं म्हणतो आता इथे युग. अरे वा असं म्हणतो आता इथे पार्थ. कॉंग्रॅच्युलेशन्स युग असं म्हणतो तो. तर आता मानिनीला आठवतं हे काय युग म्हणून ओरडली असते ना ती. हे काय तू नापास झालायस असं म्हटलेलं असतं ना पार्थ. ह्याच वयात पार्थने जीवा सुद्धा बाहेर राहून शिकले, पण त्याने नाही असं काही केलं असं म्हटलेली असते ना मानिनी, आठवतं तिला. गुणी बाळ आहे ग माझं असं म्हणते आता इथे मानिनी. शब्बास, खरंच खूप छान वाटलं असं म्हणते ती. म्हणजे मागच्या वेळेला तू आला होतास तेव्हा तूही आम्हाला त्रास दिला होतास आणि आम्ही खूप रडवलं होतं तुला, पण आता ह्या वेळेला उत्तम खबर घेऊन आलायस तू, त्यामुळे तुला जे हवंय ते माग आईकडे, थोडासा विचार कर पण सांग मला असं म्हणते मानिनी. हो य असं म्हणतो आता इथे. वा वा असं म्हणते आता इथे काव्या. क्या बात आहे, मुळात तू कुणाला तरी दाखवून दिलंस आपण सुद्धा टॉपमध्ये येऊ शकतो असं म्हणते आता इथे काव्या. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आता इथे काव्या. चला आता युगच्या रिझल्टची सुद्धा पार्टी झाली पाहिजेत, तशी माझी आणि जीवाची असं म्हणते काव्या. तेवढ्यातच आता चेहरा उतरतो बघा सगळ्यांचा आणि आता पार्थचा सुद्धा. तर आता इथे आठवतं काव्याला काय झालेलं असतं त्या दिवशी. तर आता इथे वसुहत्या आणि रम्या दोघे हसतात बघा प्रेक्षक हो. तर मानिनी म्हणते चला चला युग घरी आल्यामुळे आता कसं छान उत्साहाचं वातावरण झालंय आणि माझ्यासाठी बरं झालं तिळगुळाचे लाडू आता करायला 3-3 माणसं झाली, तुम्हाला कामाला लावणार मी आता असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते युग अरे पण बरं झालं हा तू आला असते असं म्हणते आता इथे काव्या. कसं असतं ना, एरवी ठीक आहे पण सणवार आले की आपली भावंड आजूबाजूला नसल्यावर त्रास होतो असं म्हणते आता इथे काव्या. वाईट वाटतं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता काव्या म्हणते तुझा एक भाऊ तरी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणते आता इथे काव्या. माझे पार्थ देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. खरंच लकी आहात रे तुम्ही असं म्हणते काव्या. व्हेरी लकी. तेवढ्यातच आता इथे नंदिनी येते बघा प्रेक्षक हो देशमुखांच्या घरी. तर आता इथे नंदिनीला आपलं घर बघून डोळ्यामध्ये अश्रू येतात बघा प्रेक्षक हो. तर आता ती आतमध्ये येते. काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर नंदिनीला बघून काव्याला एकदमच आनंद होतो. तर आता मानिनीला पण खूप आनंद होतो. तर आता इथे पार्थला सुद्धा खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या जाते बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे आणि मिठी मारते आता ती नंदिनीला बघा प्रेक्षक हो. सगळे येतात बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे. तर आता इथे मानिनी आणि नंदिनी सुद्धा मिठी मारतात एकमेकींना. कशी आहेस बाळा तू असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता नंदिनी म्हणते ठीक आहे, मला वाटलंच होतं तू येणार, माझं मन मला सांगत होतं तू परत येणारच असं म्हणते आता इथे मानिनी. माणसं ओळखायला तशी चुकत नाही मी असं म्हणते आता इथे मानिनी. अगं पण तू अशी एकदम आत्ताच का आलीस, थांब थांब असं म्हणते मानिनी. अशा तामण घेऊन ये असं म्हणते आता इथे मानिनी. आई नको एवढं सगळं नका करू प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. मी कायमची नाही आली असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वसुहत्या आणि रम्या एकमेकींकडे बघतात आणि खुश होतात बघा प्रेक्षक हो. आज सण आहे, सणाच्या दिवशी घरची सून घरी भेटायला सुद्धा नाही आली असं नको व्हायला म्हणून आलीस म्हणते आता इथे नंदिनी. आणि घरातल्या सगळ्यांची आठवण येत होती म्हणून आली असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते आई प्लीज तुम्ही नाही नाही काय नाही असं म्हणते आता इथे मानिनी. एवढ्या दिवसाने तुला असं बघितलं ना नंदिनी म्हणून थोडंसं असं म्हणते मानिनी, कारण ती रडत असते ना. मला खरंच वाटलं की तू कायमची परत आलीस असं म्हणते आता इथे मानिनी रडत रडत बघा प्रेक्षक हो. पण हरकत नाही, आम्ही वाट बघू ना तुझी. तसंही वाट बघणं जितकं लांबतं तितकं भेटण्याचं सुख वाटतं असं म्हणते ती. सॉरी आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. उलट आपण जिथून सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो तिथेच आपलं अपेक्षा भंग होतं असं मला वाटतं असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही होणार असं म्हणते आता इथे मानिनी. मला खात्री आहे असं म्हणते ती. माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते ती. तो तुला कायमस्वरूपी घरी घेऊन येईलच बघ असं म्हणते आता इथे मानिनी. आई असं म्हणते आता इथे नंदिनी. बस ना जाऊ दे सोडून दे असं म्हणते आता इथे काव्या. तू आली आहेस ना आज इथे असं म्हणते काव्या. आज खरा सोहळा आहे बघ असं म्हणते आता इथे काव्या. आणि तो आपण सेलिब्रेट करूया असं म्हणते काव्या. चल ये ना आत ये असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जाते बघा प्रेक्षक नंदिनी लिव्हिंग रूम मध्ये.
तर आता इथे मानिनी म्हणते बस ग बस असं म्हणते ती आणि आता इथे नंदिनी बसते बघा प्रेक्षक सोफ्यावरती. तर आता इथे नंदिनी म्हणते काव्या किती छान दिसतेस तू असं म्हणते आता इथे नंदिनी. ये बस असं म्हणते आता इथे नंदिनी. नंदिनी मनावर घेतलंय बरं का तिने असं म्हणते मानिनी बोक्याला जिंकून दाखवणारच आहे ती असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चिडतात रम्या आणि वसवत्या. तर आता पार्थ म्हणतो आई. तर आता मानिनी म्हणते मी तुला म्हणत नाही ह्या बोक्याला म्हणते असं म्हणते मानिनी. नंदिनी वहिनी कशी आहेस असं म्हणतो आता इथे मी मस्त. तू कसं आहेस असं म्हणते नंदिनी मी एकदम मस्त असं म्हणतो आता इथे अगं मस्त म्हणजे असं म्हणतो आता इथे मानिनी खुश आहे गडे एकदम असं म्हणते ती. का असं म्हणते नंदिनी युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या पाचामध्ये आला युग असं म्हणते मानिनी काय सांगताय काय असं म्हणते आता इथे नंदिनी अरे वा असं म्हणते आता इथे नंदिनी. कॉंग्रॅच्युलेशन्स युग असं म्हणते ती. थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आशा पाणी आणून देते नंदिनीसाठी. आशा ताई कशा आहेत तुम्ही असं म्हणते नंदिनी मी मस्त तुम्ही कशा आहे असं म्हणते आशा मी पण बरी आहे असं म्हणते नंदिनी. तुम्हाला पाहून मला भारी वाटतं असं म्हणते ती. मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघून खूप छान वाटतं असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. बरं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणते आशा. हो असं म्हणते आता इथे मानिनी. आईने सगळ्यांसाठी गुळपोळी दिली असं म्हणते आता इथे नंदिनी. किती छान असं म्हणतं आता इथे मानिनी. कसे आहात पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक आय एम गुड असं म्हणतो आता इथे पार्थ मी कशा आहात असं म्हणतो तो. जीवा कसा आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे खुश होतात बघा प्रेक्षक हो रम्या आणि वसवत्या. बरं आहे तसं म्हणते आता इथे नंदिनी. अगं असं म्हणते आता इथे रम्या. काय बोलतेस नंदिनी खरं की काय असं म्हणते रम्या. जीवा खरंच बरं आहे असं म्हणते आता इथे रम्या. मग सोशल मीडियावर जे आम्ही बघतोय तो कोणी वेगळा माणूस आहे का असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. नाही म्हणजे तो कसा बाहेर उघड्यावर आंघोळ करतोय पण जीवा बरा आहे असं म्हणते रम्या. तो वॉचमॅनच्या डब्यातलं जेवण जेवतोय पण जीवा बरा आहे असं म्हणते आता इथे रम्या. तो असा पाय पुरत असताना सुद्धा रिक्षामध्ये थंडीत कुडकुडत झोपलेला असतो पण तरीही जीवा बरा आहे असं म्हणते आता इथे रम्या. बरोबर ना नंदिनी असं म्हणते आता ती. रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं काय करतेस ग तू. अगं जीवा एवढं करतोय म्हणून तर ही इथे येऊ शकली ना असं म्हणते आता इथे वसवत्या. पण खरंच मानिनी पार्थ आणि नंदिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हा असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे किती मोठ्या मनाचे आहेत ना दोघे असं म्हणते आता इथे वसवत्या. काव्या आणि जीवाने जे दिवे लावलेत ते बघितल्यानंतर सुद्धा या दोघांनी त्यांना माफ केलं असं म्हणते आता इथे वसवत्या. कौतुक आहे बाई खरंच असं म्हणते आता इथे वसवत्या. आई असं म्हणते आता इथे मानिनी. होय असं म्हणते आता इथे रम्या. पण जेव्हा सगळे एकत्र एका छताखाली ह्या घरात येतील तेव्हा तर सगळं आठवेलच ना असं म्हणते आता इथे रम्या. ते फोटोज ते फ्रेम वगैरे सगळं असं म्हणते ती. हो हो असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. सगळे अनकम्फर्टेबल होत असतात ते सगळं ऐकून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे एकदमच उभारतात बघा प्रेक्षक हो. तर आता रम्या असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी थांबवते मानिनीला. तर आता इथे नंदिनी येते समोर आणि म्हणते वसवत्या देशमुखांच्या घरची एक गोष्ट मला खूप आवडते असं म्हणते आता इथे नंदिनी. ह्या घरात सगळ्यांना समान न्याय असं म्हणते आता इथे नंदिनी. मग ती मुलं असोत नाहीतर सुना असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे बघा ना माझं आणि पार्थचं लग्न ठरलं होतं. आमच्या सुद्धा भेटीगाठी होत होत्या. आम्ही सुद्धा स्वप्न पाहिली होती. जे जे आम्ही केलं तेच काव्या आणि जीवाने केलं असं म्हणते आता इथे नंदिनी. फक्त आम्ही राजरोजपणे केलं त्यांनी लपून छपून केलं असं म्हणते आता इथे नंदिनी. पण आमच्यात कधी काळी नातं होतं हे त्या दोघांनीही मान्य केलं इग्नोर केलं आणि आता ते पुढे सुद्धा आले तसं म्हणते आता इथे नंदिनी. मनाने इतके पुढे आलेत की ऊन पाऊस वारा पाणी वादळ मान अपमान कशाचं काहीही मनाला न लावून घेता आमच्या होकाराची स्वीकाराची शांतपणे वाट बघतायत असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. जर ते दोघे एवढं करू शकतात तर मी घरच्यांना साधी भेटायला सुद्धा नाही येऊ शकत का असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. त्यामुळे गोड खा आणि गोड बोला आज असं म्हणते आता इथे नंदिनी आणि गुळपोळी तिथे बघा प्रेक्षक होती वसवत्याला आता इथे नंदिनी. वा वा असं म्हणतो आता इथे योग. वेल सेड वहिनी असं म्हणतो आता इथे योग. घरी टाळा वाजवत होतो नंदिनीसाठी. अगदी खरं बोललीस नंदिनी असं म्हणते आता इथे मानिनी. बाकी शहाण्याला शब्दांचा मार पुरतो नाही का पार्थ असं म्हणते आता इथे मानिनी. तर पार्थ काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. चेहरा पाडून बसलेला असतो ना तो त्यामुळे. तर आता पार्थ म्हणतो हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो शारदा गुळपोळी खाडवते जीवाला. तर आता जीवा म्हणतो कमाल 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 काय चव आहे हो तुमच्या हाताला असं म्हणतो आता इथे जीवा. तुमच्या हाताला सुद्धा छान चव आहे असं तुमच्या बायकोने सांगितलं मला असं म्हणते शारदा. थँक्यू असं म्हणतो जीवा. बरं असं म्हणते ते मी ना तुम्हाला एक गोड बातमी द्यायला आले असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे जेव्हा म्हणतो हो सासूबाई काय काय विचार काय तुमचा असं म्हणतो आता इथे जीवा. जावई बापू असं म्हणते आता इथे शारदा. फाजीलपणा नको हा असं म्हणते शारदा. असल्या गोड बातम्या द्यायची आता तुमची वेळ आहे असं म्हणते आता इथे शारदा. बरं मी आणि हे बाहेर जातोय त्या गुड्डूला पण मी गुळाची पोळी देऊन नातेवाईकांकडे पाठवलंय नंदिनी बाहेर गेली आता पण तासाभरात ती येईल. या घराच्या चाव्या असं म्हणते आता इथे शारदा.
घ्या असं म्हणते ती आणि चाव्या देते बघा प्रेक्षक हो जीवाकडे. हे तुम्ही आज जा आणि वेळेचा सदुपयोग करा असं म्हणते शारदा. सासूबाई तुम्ही काय असं म्हणते आता इथे जीवा, म्हणजे बायकोचा रुसवा जाईल असं काहीतरी करा असं म्हणते आता इथे शारदा. थँक्यू असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे हॉर्नचा आवाज येतो. तुमच्या ह्यांचा हॉर्न वाजला असं म्हणतो जीवा, म्हणजे तुमचा ह्यानी हॉर्न वाजवला असं म्हणतो जीवा. ऑल दी बेस्ट असं म्हणते शारदा आणि जाते बघा प्रेक्षक होती तिथून. नंदिनी ये ना असं म्हणून आता गाणं म्हणायला लागतो जीवा, परत लवकर ये ना, ये ना यार लवकर असं म्हणतो आता ते जीवा. वेळेचा मस्त सदुपयोग करूया असं म्हणतो जीवा. यावेळेची संक्रांत तुझ्या कायम लक्षात राहील, आय प्रॉमिस असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. गुळपोळी खाऊया असं म्हणतो आता इथे जीवा. वा वा असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. क्या बात आहे, कमाल कमाल असं म्हणतो आता इथे जीवा. सुपर. तर आता इथे परत देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे मानिनी नजर काढते बघा प्रेक्षक हो काव्याने नंदिनीची. तर आता मान्य म्हणते नंदिनी जीवा तुझ्या बरोबर आला असताना तर माझं स्वप्न खरं झाल्यासारखं वाटलं असतं मला असं म्हणते मानिनी. आई आहो असं म्हणते आता इथे काव्या. मी नंदिनी ताईसाठी काहीतरी आणलंय ना तुम्ही, जे तुम्हाला तिला द्यायचं होतं असं म्हणते काव्या. काय तेच म्हणते मानिनी. असं काय करताय, जे तुम्ही माझ्यासाठी आणलं होतं मला तुम्ही ते दिलं ते असं म्हणते आता इथे काव्या. ते असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनीला आठवतं बघा प्रेक्षक हो. हां हां ते ते देते ना असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. काय चाललंय काय तुमचं असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. सांगते थांब असं म्हणते मानिनीने आता आणायला जाते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे काव्या म्हणते सरप्राईज सरप्राईज. तर आता इथे मानिनी घेऊन येते बघा प्रेक्षक होते सरप्राईज. तर आता इथे नंदिनी असं म्हणते आता इथे मानिनी. हे बघ अगं संक्रांत आहे ना, त्यामुळे माझ्या दोन्हीही सुनांसाठी ही काळी साडी आणि आणि हलव्याचे दागिने असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. ही साडी नेसशील, दागिने घालशील आणि मग छान तयार होशील हां असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी खुश होते. आई असं म्हणते आता इथे नंदिनी. थँक्यू सो मच असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि आता इथे नमस्कार करते असं म्हणून नंदिनी पाया पडते बघा प्रेक्षक हो मानिनीच्या. तर आता इथे मानिनी खूप खुश होते. सुखी राहा, आनंदी राहा आणि असं म्हणते मानिनी लवकर परतून ये असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी म्हणते आणि आपलं हे घर कायमचं आनंदित राहू देत आणि तू करून टाक त्याला असं म्हणते ती. तर काव्या म्हणते ताई मी सांगते तुला आईंचा हा आशीर्वाद ना लवकरच फळ असेल असं म्हणते आता इथे काव्या. आणि ऐक असं म्हणते ती, हे सगळं घालून छान रेडी होशील ना, तर तेव्हा फोटो पाठव हां असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो नंदिनीला. तर नंदिनी असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर जीवासाठी काळा कुर्ता आणलाय असं म्हणते मानिनी, त्याला देशील प्लीज असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला काय करायचं सुचतच नाही बघा प्रेक्षक हो. तर काव्या म्हणते देईल ना नक्की देईल असं म्हणते आता इथे काव्या. एक काम करा तुम्ही दोघंही छान रेडी व्हा आणि दोघांचा एकत्र फोटो आम्हाला पाठवा असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो हो असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या पापी देते बघा प्रेक्षक हो नंदिनीला. तर आता इथे नंदिनी काय उत्तर देतच नाही. तर आता इथे नंदिनी म्हणते अगं काव्या असं म्हणते ती. आणि आता इथे नंदिनी का उत्तर न देता असते कुर्ता आपल्या हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो आणि ठेवून घेते ती आपल्या बॅगमध्ये. तर आता इथे काव्या आणि मानिनी खूप खुश होतात बघा प्रेक्षक हो. त्यांना आनंद होतो की नंदिनी घेते तो कुर्ता म्हणून. तर आता इथे नंदिनी म्हणते येते मी. तर आता इथे मानिनी म्हणते इतक्यात अगं थांबली असतीस थोडा वेळ असं म्हणते मानिनी. तर नंदिनी म्हणते नाही येते मी असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर वाईट वाटतं मानिनीला आणि काव्याला खूप. उगाच फार वेळ थांबले तर पाय नाही निघणार. ओल्या गाठोड्यासारखं मन ओझं झालंय माझं. फार उशीर नाही पेलवणार मला असं म्हणते ती. हरकत नाही असं म्हणते मानिनी. ये सांभाळ स्वतःला असं म्हणते मानिनी. तर आता इथे येते असं म्हणते आता नंदिनी निघून जाते बघा प्रेक्षक होती तिथून. तर आता इथे मानिनी आणि काव्याला खूप दुःख होतं. तर मानिनी म्हणते देव करो आणि माझ्या दोन्हीही सुना लवकरात लवकर या घरात नांदो असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते तथास्तु तथास्तु असं म्हणते ती. तर दोघीही एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो काव्या आणि मानिनी. आई तू लवकरच तुमच्या मनासारखं होईल, काळजी नसावी असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. बरं ऐका ना असं म्हणते काव्या. तर आता ती म्हणते संक्रांतीसाठी स्पेशल प्लॅन आहे माझ्याकडे असं म्हणते आता इथे काव्या. पण तुम्हाला मला मदत करावी लागेल असं म्हणते काव्या. तर गुळाचे लाडू करायचे आहेत का असं म्हणते आता इथे मानिनी. नाही असं म्हणते आता इथे काव्या. तर लबाड असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे पतंग उडवत असतात बघा प्रेक्षक हो रम्या वसवत्या आणि युग. तर आता इथे रम्या म्हणते ढील दे काय असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणते तुला ढील देण्याशिवाय आयुष्यभर काय केलंय मी असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आई असं म्हणते आता इथे रम्या आणि हसते ती. पतंगाकडे लक्ष देणं असं म्हणते वसवत्या आणि खूप एन्जॉय करत असते ती. त्या बाजूला नाही असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. काय युग देशमुख असं म्हणते आता इथे रम्या. काय जमणार आहे का असं म्हणते आता इथे रम्या. जमेल जमेल असं म्हणतो आता इथे युग. तू तुझं बघ असं म्हणतो आता इथे युग. येऊ देत पार दादाला मग दाखवतो तुला असं म्हणतो आता इथे युग. तर तेवढ्यातच पार देतो बघा प्रेक्षक हो. बरं झालं दादा तू आलास. मग अशी मी पतंग उडवत होतो असं म्हणतो आता इथे युग.
ह्या रम्याने म्हणजे कंदीच कापली असं म्हणतो तो. हो, मीच कापला याचा पतंग. सॉरी हा युग. नथिंग पर्सनल असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या. अरे दादा यार मला तुझी मदत हवी आहे यार असं म्हणतो आता इथे युग. आपण देशमुख बॉईज आहोत. काहीतरी कर ना यार असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. सोड, सोड, सोड असं म्हणतो आता इथे रम्या. गेला बघ असं म्हणते रम्याने नाचत असते ती खूप आनंदात बघा प्रेक्षक हो. कारण ती खूप छान पतंग उडवत असते. तर आता इथे पार्थ आपल्या हातामध्ये पतंग घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुख बॉईज लिहिलेलं असतं त्या पतंगवरती. तर आता इथे पार्थला आठवतं कसं जीवा आणि तो लाठीकाठीची स्पर्धा खेळत असतात, कसं एन्जॉय करत असतात एकमेकांची कंपनी आणि कसं एकमेकांना खडवत वगैरे असतात. सगळं त्याला घालवलेले क्षण आठवतात जीवाबरोबर. छोटे करायचं का? असं म्हटलेलं असतं ना तो देशमुखांच्या मुलं जिंकतायत की सुना असं म्हणून कसं कॉम्पिटिशन झालेली असते पाणीपुरीची आणि कसं ते जिंकलेले असतात हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे युग म्हणतो, "ए दादा" असं म्हणतो तो, "कुठे हरवला आहेस?" असं म्हणतो तो. "नाही, नाही, कुठे नाही" असं म्हणतो आता इथे पार्थ. "अरे हरवून जाऊ नकोस बाबा" असं म्हणतो तो. "नाहीतर ही रम्या तुझा पण पतंग कापेल" असं म्हणतो तो. "मीच कापणार बघ. काय होणार नाही तुमच्याकडनं आज काय जमणार नाही तुम्हाला. चल, चल" असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. "तू गप गं" असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर पार्थ दादा, "अरे तू काहीतरी कर ना" असं म्हणतो आता इथे युग. "तू काळजी करू नको. तुझा पार्थ दादा सगळं सांभाळून घेईन" असं म्हणतो आता इथे पार्थ. युग खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी आलेलं दाखवलंय तिच्या घरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिक्षा बघते ती, तर आता रिक्षामध्ये कोणीच नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती जीवाला शोधत असते. तर आता इथे बघते त्याला ती, पण तो काय दिसत नाही बघा प्रेक्षक हो तिला कुठेच नंदिनीला. "हे जीवा गेले कुठे?" असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. "कुठेच दिसत नाहीयेत ते" असं म्हणते आता ती. आणि विचारू तरी कुणाला? गुड्डू पण दिसत नाही असं म्हणते नंदिनी. "आज मैं ऊपर आसमान नीचे" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी वळते आणि बघते तर काय तर जीवा थांबलेला असतो तिच्या रूमकडे बघा प्रेक्षक हो. आणि पोज देत असतो आता तो. तर आता इथे त्याला बघून आश्चर्य वाटतं नंदिनीला. तर आता इथे जीवा ये ये असं म्हणून तिला दाखवतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे कॉलर टाईट करून थांबलेला असतो जीवा तिथे बघा प्रेक्षक हो. तर आता बघ इथे समजा बघा इथे रिकामध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकामध्ये असं दाखवलं आहे की रम्या आणि पार्थमध्ये कॉम्पिटिशन चालू होतं बघा प्रेक्षक हो पतंग कापण्याची. तर आता इथे रम्याचा पतंग कापला जातो. तर आता रम्याचा पतंग कोणी कापला असं म्हणतो पार्थ. तर मी असं म्हणते आता इथे काव्या. "अरे आव ना फिर" असं म्हणते आता इथे काव्या. "हो पतंगाकडे बघा देशमुख" असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काव्या पण आलेली असते पतंग उडवण्यासाठी. तर आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.